तारदाळ येथील RCM ग्रुप या कापड कारखान्यात खंडणी मागणी, मारहाण आणि तोडफोड केल्याच्या आरोपाखालील प्रकरणात अमोल माळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। हा आदेश इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला। या प्रकरणात फिर्यादी सम्राट घोरपडे राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार कारखान्यातील मेंडिंग काम कोणाच्या परवानगीने घेतले असा सवाल करत आरोपींनी दरमहा 30,000 रुपये खंडणीची मागणी केली। तसेच पैसे न दिल्यास कामगारांना काम करू देणार नाही, जीव घेण्याची धमकी देत वारंवार अडवणूक केल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय कारखान्यात घुसून वॉचमन व कामगारांना मारहाण करून तोडफोड केल्याचेही नमूद करण्यात आले। या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी अमोल माळी यांना अटक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। दरम्यान अमोल माळी यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। त्यांनी युक्तिवाद करताना माळी यांचा या घटनेशी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे सांगितले। फिर्याद उशिरा व बनावट स्वरूपाची असून कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। सरकारी पक्षाने याला तीव्र विरोध केला। मात्र न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अमोल माळी यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी सहकार्य केले।